ही परिस्थिती होती मराठीची आणि 2024 नंतरची सर आल्यानंतर जी परिस्थिती होती तुम्हाला नोटिफाय करावं लागतं किंवा दखल घ्यावं लागते पीएमआरडीची. म्हणजे मी काल परवा चेक करत होतो की साधारणपणे ऍव्हरेज बातम्यांचं काय पब्लिश झालेलं आहे. तर आतापर्यंत 2 ते 2.5 बातम्या ज्या पब्लिश झाल्या आता 2024 नंतरच्या बातम्या पब्लिश झालेल्या आहेत. म्हणजे हे तुम्ही पॉझिटिव्ह छापलं त्याची दखल आहे. तुम्ही ज्या उमेदवार असेल त्रुटी असेल त्याच्यावर बोट ठेवलं ते मी काउंट केलं गेलं. तर हे खूप चांगल्या पद्धतीने सरांनी पीएमआरडीचं काम केलेलं आणि हे सगळं फळरूप होण्यासाठी किंवा पीएमआरचं जे स्वप्न आहे पुणे महानगर बदलण्याचं जे काही स्वप्न सरांनी पाहिलं होतं ते ज्यावेळेस पूर्ण होईल म्हणजे साधारणतः पुढच्या 50 वर्षाचं विजन घेऊन सरांनी काम केलं आणि पुढच्या 5-10 वर्षांमध्ये ज्यावेळेस हे नवीन पुणे महानगर तयार होईल तर ते ज्यावेळेस तुम्ही पाहणार तर त्यावेळेस सरांच्या कामाची नोंद हा इतिहास घेईल आणि याच्यानंतर येणारं जे काही अधिकारी असेल नेतृत्व असेल त्यांनी ते विजन जर पुढे नेलं नाही तरी सुद्धा तुम्हाला त्या सरांच्या आठवण त्या ठिकाणी करणार आहे. मी आपल्यामध्ये आणि सरांशी संवाद साधण्यामध्ये फार वेळ न घेता मी आगामी सरांना विनंती करतो की सर आपण प्लीज संवाद साधायला सुरुवात करा. सगळ्यांचं स्वागत. तर आपण बऱ्याच वेळा भेटलोय, असं नाही की पहिल्यांदाच भेटतोय. आणि ही माझ्याशी जी वाटचाल आहे मला असं वाटतं प्रत्येक टप्प्यावरती मी आपल्याला त्याची माहिती देत आलोय, सांगत आलोय, आपण बोलत गेलोय. पण जसं आता जे PR म्हणाले ते एका मेजर काय म्हणतात वळणावरती आम्ही नका पोहोचलो. ज्याच्यामध्ये एकूण प्रकल्पांची आपण जर साईज पाहिली अर्थात हे आकडे जे आहेत की जेव्हा प्रत्यक्ष जमिनीवरती उतरतील कामाच्या रूपात तेव्हाच काहीतरी आपल्याला मोठा बदल झालेला दिसेल. या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे, हे जे काही आपल्याला दिले पीएमआरडी ॲट अ ग्लान्स जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की साधारणतः पीएमआरडीचा आवाका किती मोठा आहे. मला वाटतं बाकी काही बोलण्याच्या ऐवजी मी फक्त त्याच्याबद्दलच थोडक्यात सगळ्यांना माहिती देऊ इच्छितोय. रस्ते प्रकल्प जे आहे हे पुढाकार सगळ्यांना मिळाला. हा पीएमआरडीच्या कामाचा तो गोषवार आहे. खरं तर एकूण रस्त्यांची लांबी प्रकल्प जे आहेत ते आपण 96 आणि त्याची कॉस्ट जी अप्रूव्ड आहे ती 18,697 आणि लांबी जी आपण साधारणतः ही पुढची केलेली आहे ती 589 किलोमीटर. ही सगळी कामं जेव्हा यातले जवळपास 252 किलोमीटरचे टेंडर्स आपले फ्लोट झालेले आणि प्रत्यक्ष काम पण सुरू झाले. हे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे. यातला एकही रस्ता असा नाही आहे की ज्याचं डिफेक्ट लायबिलिटी जी 10 वर्षाची आतली. एक तर रस्ते हे कॉन्क्रीटचे आहेत आणि दुसरी DLP जी आहे 10 वर्षांची. पीएमआरडीच्या वर्किंग मधले सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते हे आहे रस्ते कॉन्क्रीटचे आणि 10 वर्ष डिफेक्ट लायबिलिटी पीएमआरडी करणं. हे नागरिकांना जो त्रास साधारणतः भोगायला लागतो किंवा सोसायला लागतो तर त्याचा आपण हे बंदोबस्त या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यानंतर रस्ते विकसित करत असताना आपल्या संपूर्ण पीएमआर क्षेत्रामध्ये जवळपास 18 जंक्शन्स आम्ही आयडेंटिफाय केले ज्या ठिकाणी मेजर ट्रॅफिक कंजेशन होतं किंवा ज्याच्यामुळे इतर जे रोड्स आहेत नॅशनल हायवे आहेत स्टेट हायवेज आहेत तर त्याचे मुवमेंट जे आहे ते हिंडर होतं. तर हे 18 जंक्शन जे आहेत तर ते सुद्धा आता आपण आयडेंटिफाय केले. खरं तर हे डोक्यातच नव्हतं, परंतु कंजेशन साठी काय करायचं याच्यावरती जेव्हा विचार करायला सुरुवात केली तर रस्ते तर आपण करत जाऊ. रस्त्यांच्या बरोबर जोपर्यंत चौक सुधारत नाही ही काही शहरातले नाही आहेत PCMC पण नाही PMC पण नाही. दोन्ही शहरांच्या बाहेरचे मेजर चौक आहे. फॉर एक्झाम्पल सोमाटणे किंवा शिक्रापूरचा चौक आहे म्हणजे चाकण चौक, त्याच्यानंतर वाघोलीचा चौक आहे, लोणी काळभोरचा चौक आहे, भोगावचा चौक आहे. असे जे प्रमुख चौक आहेत जिथे कंजेशन होतं ते आपण आयडेंटिफाय केले आणि त्याच्यावर त्याचं काम सुरू केले. पीएमआरडी मध्ये हे कामं सुरू केले म्हणजे लगेच होतील 8 दिवसामध्ये महिन्यामध्ये असं नाही, त्याला वेळ लागणार आहे. पण निश्चितपणे एक दिशा तर ठरलेली आहे की हे काम करायचं. या सगळ्या कामांना माननीय मुख्यमंत्री मोदींची मान्यता आहे. त्याच्यामुळे कोणाची काही जरी इच्छा असली
तर हे कामं वळवता येणार नाही, ते पुढेच न्यावे लागतील. सो ते एक मोठं ऍडिशन आहे. तर 17 आपण जंक्शन्स आयडेंटिफाय केले, त्याची कॉस्ट जी अप्रूव्ड आहे ते 45 कोटी आहे आणि साधारणतः 2 ते 3 वर्षामध्ये हे पूर्ण करण्याचा मानस पीएमआरडीचा आहे. मी धार्मिक स्थळं आणि पर्यटन स्थळं त्याच्याबद्दल नेहमीच बोलतोय. म्हणजे आपल्या पीएमआर क्षेत्रामध्ये प्रमुख पर्यटन स्थळं आणि प्रमुख धार्मिक स्थळं यांच्याकडे जाणारे रस्ते आणि तिथे पोहोचल्यानंतर लोकांना तात्पुरता निवारा, अंघोळीची सोय आणि गाड्या पार्किंगची सोय या दोन्ही ठिकाणी हा त्याच्या मागचा हे होता, हेतू होता. एकूण 17 प्रकल्प आपण त्यामध्ये मंजूर केले आहेत. धार्मिक जे आहेत ते 47 कोटीचे आहेत आणि टुरिझमचे जे आहेत ते 67 कोटीचे. याचा टेंडर आपण फ्लोट केले होते कन्सल्टंटचे, त्याला रिस्पॉन्स मिळाला म्हणून पुण्यात आता टेंडर फ्लोट केले. 67 कन्सल्टंट जे आहेत त्यांनी बिड केलेलं आहे. टेंडर फायनलाइज करण्याचं बाकी आहे. 5 नंबरचे जे आहे ते ब्रिजेस आणि फ्लायओव्हर्स, यवतचा रेल्वे ओव्हरब्रिज जो आहे तो, त्याच्यानंतर हिंगणगाव नदीवरचा एक पूल आहे, नगर आणि सोलापूर जोडणार, आणि डबल डेकर फ्लायओव्हर पुणे विद्यापीठ, हे 3 महत्वाचे आणि मोठे प्रकल्प आहे. याच्याशिवाय छोटे मोठे खूप आहे. रेल्वे अंडरब्रिज आहे तसा अहमदनगरच्या बाजूचा, किंवा म्हाळुंगेमध्ये काही पूल आहे. मी हे ठळक आणि मोठे जे तेवढे आपल्याला सांगतोय. याची 403 कोटी रुपयांची कामं मंजूर आहे. ही सगळी कामं सुरू आहे. यातलं डबल डेकर फ्लायओव्हर जे आहे ते काय म्हणतात काही तासांमध्ये खुलं होईल अशी स्थिती आहे. त्यानंतर पुढचा जो प्रकल्प आहे जो मुख्यमंत्री महोदयांच्या डोक्यातली संकल्पना आहे. पुणे शहरामध्ये मध्यंतरी ते महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या वेळी बोलले, 5 लाख लोकांचा एक तरी शब्द पण केला. एवढा कात्रज असं त्याचं नाव ठेवले तर, पण हे त्या प्रकल्पाला काही नाव द्यायचं म्हणून ठेवलेलं होतं. वास्तविक तर फक्त एवढा कात्रज असणार नाही. आज मला वाटतं आपल्या छातीवरती आजच्या याच्यामध्ये सर्वांच्या कामकाजामध्ये कुठं ते आलेलं असणार. त्यानंतर मला आवाज थोडस या थोडी सर्दी आहे त्यामुळे टनेलचं मी आपल्याला बोललो. याची जी कॉस्ट आम्ही इथे टाकली याच्या खूप पुढे येतात. हे जेव्हा फिजिबिलिटी स्टडी करायची होती तेव्हा 7,500 आम्ही म्हटलं. आजच्या तारखेला जेव्हा फिजिबिलिटीच्या एका वेगळ्या टप्प्यावर त्यांनी पोहोचलोय, मोठी फिगर आहे. पुण्यासाठी कदाचित सगळ्यात मोठा प्रकल्प असेल. पुढचं जे आहे ते मेट्रो लाईन 3 आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 23 स्टेशनचं आहे, 23 किलोमीटर आहे. हे काम शेवटच्या टप्प्यामध्ये याला आपण पुश करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मेजर अडचणी हिंदवी साईडच्या लोकांना होत्या, रस्त्याच्या असतील किंवा अन्य डिवायडरच्या असतील, तिथे बऱ्यापैकी रिलीफ देण्याचा प्रयत्न केलाय. याच्या जोडीला डबल डेकर फ्लायओव्हर्स आपण बोललोय, तर मेट्रो लाईन 3 हिंजवडीमध्ये तिथे काही नवीन रस्ते ते पुढे आहेच घेतलं, त्याच्यावरती बऱ्यापैकी काम केलंय. मल्टीमोडल हब जे आहे 8 नंबरचा प्रकल्प, इथे आपण 5 मल्टीमोडल हब्स, साधारणतः रिंग रोडच्या लगत गाड्यांची पार्किंगची फार मोठी गैरसोय असते किंवा लॉजिस्टिक हब असं विकसित होत नाही. आणि मग हे सगळे लोक जे आहेत ट्रान्सपोर्ट करणारे यांच्या गाड्या रस्त्यावरती लागतात आणि मग एकूणच कंजेशन मध्ये वाढ होते. म्हणून हे मल्टीमोडल हब आपण आयडेंटिफाय केले. पण अनफॉर्च्युनेटली जरी याची प्रमाण मिळाली असली तरी डीपी केल्यामुळं जागा संपादन केल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येत नाही. सो हा थोडासा पिरियड मागे पडलाय. ग्लास स्कायवॉक जो आहे डोळ्याचा, टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंटचा 213 कोटी रुपयांचं एवन चिक्की पासून तर टायगर पॉइंट पर्यंत रस्त्याची बडबड झालेली आहे, काम सुरू आहे. त्याच्यानंतर 695 कोटी रुपयांचं ऍक्च्युअल स्कायवॉकचं काम जे आहे तर त्याचं पीपीपीचं टेंडर जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे. याला रिस्पॉन्स नव्हता म्हणून थोडंसं मागे पडलंय, परंतु तिथलं इन्फ्रा जे आहे ते काम बऱ्यापैकी पुढे सरकलंय. रिव्हर पोल्युशन अबेटमेंट्स आपल्याकडे इंद्रायणी, पवना आणि मोठा या तिन्ही नद्यांचं प्रदूषण, त्या तिन्ही नद्या प्रदूषण मुक्त करणं हा जो काही हेतू पीएमआरडीने ठेवला आहे आणि या तीनही नद्यांसाठी मुख्यमंत्री मोदींनी मान्यता दिली आहे. त्यातल्या 2 नद्यांचे टेंडर जे आहे ते
पवण्याचं 218 कोटीचं आणि इंद्रायणचं 671 कोटीचं हे लाईव्ह आहे. आता ते सबमिशन होते, पुढच्या काही महिन्यांमध्ये ती कामं सुरू होती. त्यानंतर मुळा मुठाचं जे आहे ते डीपीआर बनवण्याच्या स्टेज, म्हणजे या 3 पुण्याच्या प्रमुख नद्या ज्या आहेत त्याच्यावरती आम्ही काम चालू केलंय. 11 नंबरचं जे आहे ते पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन कन्व्हेन्शन सेंटर, हाही प्रकल्प खूप जुना आहे खरं तर. म्हणजे मी पीसीएटीला असताना आणि त्याच्या अगोदर याचं काम सुरू झालेलं होतं, पण संभव त्याला रिस्पॉन्स मिळत नाही म्हणून आपण पीपीपी तत्वावरती हे करायचं ठरवलं. याची साईज कमी केली. 3 हॉल्स होते, त्यामध्ये 900 कोटीवरती जायचं, पण 2 हॉल कमी केले आणि रिस्पॉन्स येतो का ते बघतोय आपण. तर हेही टेंडर आता लाईव्ह आहे पीपीपी वरती. साधारणतः 400 कोटीपर्यंत ते काम आहे. त्यानंतर अर्बन ग्रोथ सेंटर्स मध्ये सिव्हिल प्लॉट्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पुणे आणि पिंपरी शहरामध्ये मलनिस्सारांची परिस्थिती खूप चांगली आहे. कारण या दोन्ही महानगरपालिका चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी हाताळत आलेल्या आहेत. पण या महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या बाहेर इमिडिएटली ज्या ठिकाणी गावांची लोकसंख्या कमीत कमी 1 लाख म्हणजे जास्तीत जास्त 5 लाख, एक आम्ही 57 गावं आयडेंटिफाय केलेली होती. तर त्या 57 गावांमध्ये मलनिस्सारांचे आपण टेंडर्स काढले आणि ते सुद्धा 5 टेंडर जे ते लाईव्ह आहे. जर 300-400 कोटीचे एकूण 1209 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. तर हे टेंडर्स लाईव्ह आहे. पुढच्या काही एखाद्या दुसऱ्या महिन्यामध्ये याच्या वर्कआउट्स होऊन जातील. नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची मान्यता दिलेली होती आणि आम्ही ते रिव्हिजनला घेऊन गेलो. वास्तविक डीपीआर तयार होता, रिव्हिजन करून इमिडिएटली जे टेंडर्स काढले, पुढच्या महिन्यावर त्याचे वर्कआउट होऊन हे 1209 कोटीच आहे. आणि नद्यांचं जे टेंडर फ्लोट झाले ते 1000 कोटीच आहे. जे फ्लोट व्हायचं बाकी आहे ते 900 कोटीच आहे, म्हणजे थोडा मोठाच. त्यानंतर फायर स्टेशन आपण 11 आयडेंटिफाय केले पीएमआर क्षेत्रामध्ये. आज नाही, पण पीएमआर क्षेत्राचा जो आता विकास होत आहे, त्याची गती आता या क्षेत्राने घेतलेली आहे. तर ते शहरीकरण लक्षात घेता आपण 11 ठिकाणी फायर स्टेशन आयडेंटिफाय केले. तर ते 11 फायर स्टेशनची कॉस्ट 162 कोटी रुपयांची अप्रूव्ड आहे. हे सुद्धा डीपी आणि डीपीतल्या काही आरक्षित जागा याच्यावर थोडंसं बदल झाल्यामुळे हे काम फारसं पुढे गेलेलं नाहीये, परंतु हळूहळू ते पुढे जाणारच आहे. हाऊसिंग प्रकल्प आपल्याकडे 3 आहेत. सेक्टर 12 मध्ये एक जो 6500 घरांचा आहे, तो या पुढच्या 1 महिन्यामध्ये एप्रिल एंडपर्यंत बहुतांशी त्याचं काम जे पूर्ण होईल. त्याच्यानंतर एक औंध पोलीस हाऊसिंग, औंध मध्ये 357 घर आपण पोलिसांसाठी बांधतोय. तर तोही प्रकल्प 70% पूर्ण झालेला आहे. आणि बावधन मध्ये एक आपण पोलिसांच्याच घराचा प्रकल्प केलाय, तो पूर्ण झालेला आहे, त्याची पॉसिबल मिळाली. असे हाऊसिंगचे 3 प्रकल्प आहेत. याच्याशिवाय इतर जे पूर्ण आले, ज्याचे लॉटरी चालू ते अनेक आहे. टाउन प्लॅनिंग स्कीम जे आहे, एकूण पूर्वीच्या 5 आणि नवीन 16 अशा 21 टीपी स्कीम्स. जुन्या 5 ज्या आहेत त्या माझ्या अगोदरच्या आहेत, पण मी आल्यानंतर ह्या 16 टीपी स्कीम केल्या. याचे प्रस्ताव तयार करून वर्किंग करून इंटेन्शन डिक्लेअर केले. आता हे जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग यांच्याकडे त्याचं काम सुरू आहे. टीपी स्कीम करत असताना म्हणजे शहरालगतचा जो आता ह्या गावांवरती भार पडतोय, तर ती गावांमध्ये किती आपण इन्फ्रा करायचं म्हणजे त्याला मर्यादा आहे. आणि या टीपी स्कीमद्वारे नवीन गावं त्या ठिकाणी बसवण्याचं बीएमआरने ठरवलं होतं आणि हे बऱ्यापैकी पुढे गेले. त्याच्यानंतर देऊळचा घाट जो आहे त्याचे वर्कआउट झाली, ते विकासनाचं काम सुरू आहे. ते 20 कोटीचं काम आहे. पुढच्या 6 महिन्यामध्ये काम पूर्ण होईल. फुटबॉलची आपण 2 टर्फ ऑलिम्पिक साईजचे त्याचं काम सुरू केलं होतं. हे काम माझ्या अगोदरचं, पण आता ते पूर्ण होत आलेलं आहे. परत आज काही लोकांनी ते दाखवले, 2 आहेत. 2 मधला 1 पूर्ण व्हायला. एक सेक्टर 12 मध्ये आणि अजूनच त्याच परिसरामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये. त्यानंतर वाघोली वॉटर सप्लाय स्कीम जी आहे ही खूप रखडलेली स्कीम होती. म्हणजे 2018ची त्याची वर्क ऑर्डर आहे. फक्त ओल्डेस्ट वर्क ऑर्डर पीएमआरवरती ही आहे. तर त्याच्यामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करणं किंवा त्याच्यावरती ऍक्शन घेणं ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून आता शेवटच्या टप्प्यामध्ये कारण ते महानगरपालिकेकडे आम्हाला हँडओव्हर करायला लागणार आहे. हे 23 कोटीचं काम होतं, ऑलमोस्ट पूर्ण होत आलंय. आयटीपी जे आहे पीएमआरडीचं काय म्हणतात त्याला
पीएमआरडी क्षेत्रामध्ये जसं टीपी स्कीमच्या माध्यमातून लोक येतात किंवा शहरीकरण वाढत आहे, तसं आयटीबीच्या माध्यमातून पण फार मोठ्या प्रमाणावरती शहरीकरण होत आहे. आणि आयटीबी साठी आमच्याकडे एक वेगळा सेल आहे. आता इथे 15 आयटीबी आपण केल्या. आयटीबी मध्ये आपण कुठल्याही प्रकारचं त्यांना आर्थिक मदत करत नाही आहोत. फक्त ओव्हरऑल रेग्युलेशन जे आहे पॉलिसी मधलं ते करतो. आपल्याकडे 15 आयटीपी आहे आणि खूप चांगलं काम आयटीपीचं पीएमआरडी क्षेत्रामध्ये सुरू आहे. पॉक्सोचं एक कोर्टची इमारत जी आहे शिवाजीनगरची, तिचंही बांधकाम सुरू आहे. साधारणतः एक 17 कोटीचं काम आहे. पुढच्या 6 महिन्यामध्ये ती बिल्डिंग आपल्याला पूर्ण झालेली दिसेल. 5व्या मजल्यापर्यंत आता त्याचं काम झालेलं आहे. आणि मगाशी आता ते मी म्हटलं हे व्हेरियस प्रकल्प म्हणजे रस्त्याने इतर प्रकल्प आहे. आणि रस्त्यांचं ब्रेकअप जो आहे ते पाठीमागे आहे. तर रिंग रोड आहे, त्याच्यामध्ये रिंग रोडचे 5 टप्प्यातले पहिले 2 टप्पे जे आहेत त्याचं भूसंपादन आपण पूर्ण केलंय. आताच मी इथे येण्यापूर्वी 54 शेतकऱ्यांचे पैसे वितरित करण्यासाठी जो शेवटचा टप्पा असतो म्हणजे खरेदी पत्र तयार करून शेतकऱ्यांना पैसे देणे, त्या एका टप्प्याचं म्हणजे सुरू टू वडगाव शिंदे, सुरू नेरुरी आणि वडगाव शिंदे तिथल्या शेतकऱ्यांचे पैसे वगैरे केले की साधारणतः 5 किलोमीटरचा रस्ता आपल्याला टेंडर काढता येऊ शकतो. तो टप्पा आता पूर्ण झालेला आहे. म्हणजे संपादनाचा टप्पा 2 त्याचं संपादन सुरू आहे. त्याच्यामध्ये डिफेन्सची जमीन आहे, ऍडिशनल फॉरेस्ट डिफेन्सची जवळपास 26 हेक्टर जमीन आहे. सॉरी, फॉरेस्टची 26 आहे, डिफेन्सची 5 हेक्टर आहे. तर त्या जागा मिळवण्यासाठी थोडा वेळ लागतोय. परंतु रिंग रोड जो बऱ्यापैकी मागे पडला होता त्याच्यावरती ऍक्टिव्हिटी सुरू आहे. रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटीचे बरेच प्रकार आहेत. म्हणजे शहरी कनेक्टिव्हिटी, एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी हे सगळे आता आपण नवीन पुढे आणलेलं आहे. त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन मधली कनेक्टिव्हिटी, बाहेरचं रिंग रोड होणार आहे. तर नुसता रिंग रोड होऊन चालणार नाही, तर तो ते 2 शहरं जे आहेत त्याला कनेक्ट व्हायला लागणार आहे. आपण एक आपला रस्ते आयडेंटिफाय केले आहेत की ज्याच्यानं आउटर रिंग रोड जो आहे तो इनर रिंग रोड आणि पर्यायानं दोन्ही महानगरपालिकांना कनेक्ट होणार. सो त्याच्यावरती काम सुरू आहे. त्यातले 3 रस्ते आपण प्रायोरिटाईज केले आहेत. चाकणमध्ये जवळपास 200 कोटी रुपयांची कामं मुख्यमंत्री महोदयांकडे कंडिशन आहे त्या सगळ्यांची ऑर्डर आपण झालेलं आहे. 200-250 कोटी पर्यंत काम आहे. इथे तुम्हाला 100 कोटीच दिले आहेत, तर त्याच्यानंतर पुन्हा काही वर्कआउट झालेलं आहे. तर आपण चेंज झाले. इंदोरीमध्ये सुद्धा संपादनाचा एकदम शेवटचा कळीचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांनी संमती दिली पटकन हे काम सुरू आहे. टीडीआर की जमिनीच्या संपादनाची किंमत याच्यामध्ये निर्णय शेतकऱ्यांना घ्यायचा आहे. त्यांनी निर्णय दिला असता पटकन ते काम सुरू झालं, पुढच्या काही दिवसांमध्ये हे काम सुरू होऊ शकत आहे. इतर मग तालुक्याचे रस्ते आहेत, साधारणतः 300-350 कोटीचे 34 छोटे मोठे रस्ते आहेत. असं साधारणतः पीएमआरडीचा जो व्याप आहे सध्या आपल्या सगळ्यांच्या खांद्यावरती आहे, डोक्यावर आहे. पुढच्या काळामध्ये त्याच्यामध्ये निश्चितपणे प्रगती झाल्याचं आपलं कायम आहे. युवा लोकांनी मागच्या 2 वर्षांमध्ये अतिशय चांगलं सहकार्य आहे. मी जेव्हा हे म्हणाले की चांगल्या बातम्या आणि वाईट बातम्या यात का आपण तराजूमध्ये तोडाई केली, चांगल्या बातम्यांची संख्या 90% पर्सेंटेजमध्ये आणि बातमी वाईट नसते. मी तुला वाईट नाही म्हणणार, पण एक तुम्हाला योग्य रस्त्याने जाण्यासाठीचा जो निर्णय हे असतो विचार, तर त्याची टक्केवारी जी आहे ती कमी होती तुलनेत. पण आम्ही त्या जेव्हा कधी अशी बातमी आली, बातम्याच्या बाबतीत मी खूप संवेदनशील आहे. म्हणजे सगळ्यांनीच असलं पाहिजे की जेव्हा कधी कुणीतरी लिहितं त्या तत्परतेने आपण त्याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे. तो माणसाने ठेवला, त्या दृष्टीने मी पावलं टाकली. आणि मला असं वाटतं की डेफिनेटली म्हणजे पीएमआरडी मध्ये ट्रान्सपरन्सी आणण्यामध्ये, पीएमआरडीचं कामकाज इम्प्रूव्ह करण्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी मी सक्सेसफुल झालं म्हणणार नाही, पण बऱ्यापैकी आम्ही एक मजल गाठलेली आहे. आता त्याचं म्हणजे काय म्हटलं मी असं स्वतः म्हणणं की आम्ही ती गाठली मजल चुकीचं. पण जेव्हा राज्य सरकारने 2 वेळा पीएमआरडीला एका वर्षामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये सरकारने आमच्या पाठीवरती धाप दिली, राज्यामध्ये आम्ही 3रे होतो
ओव्हरऑल कार्यालयाच्या व्यवस्थापनाच्या आणि एकूणच कामकाजाच्या बदलासंबंधी तेव्हा आमचा तिसरा क्रमांक आलाय. आणि आता IT सोल्युशनचा वापर करणं किंवा ओव्हरऑल वर्किंग मध्ये IT चं एंगेजमेंट करणं, याच्यामध्ये पुन्हा एकदा पीएमआरडी राज्यात तिसरा आहे. पीएमआरडी ही संस्था जी ती 10 वर्षांची आहे. आमच्याकडे रेग्युलर कर्मचारी जे काम करतात त्याची संख्या 34 आहे. रेग्युलर म्हणजे पीएमआरडीच्या स्वतःच्या आस्थापनेची 34 लोक आहेत. डेप्युटेशनवरती आलेले जे आहेत ते 117 आहे. 117 अधिक हे 14 असे लोक एवढेच आहेत. आणि 334 लोक जे आहेत ते कॉन्ट्रॅक्टवरती काम करत आहेत. पण कॉन्ट्रॅक्टच्या लोकांकडनं काम करून घेणं आणि हा सगळा एक विशिष्ट काय झाला प्रगतीचा टप्पा गाठणं असं फार कठीण होतं. म्हणजे असं नाही की जसं आपल्याकडे 500-700 लोक सरकारी आहे त्यांना काम करण्याची सिस्टम माहिती आहे, असं पीएमआरडी मध्ये नाही. ही झाली एक बाजू. पण दुसरी बाजू अशी पण आहे, खूप माहिती असलेलं स्पीड कमी होतं. इथे ही सगळी मंडळी जी होती आमच्यावर ज्यांनी काम केलं कॉन्ट्रॅक्टच्या लोकांनी, यांना माहिती कमी होती. पण ज्यांनी कोणी माहिती दिली त्यांचं ऐकून ते काम करत गेल्याने आम्हाला हा टप्पा किंवा हा जो काही माल्याचा दगड आहे तिथपर्यंत पोहोचणार. बाय अँड लार्ज 2 वेळेला जे गव्हर्नमेंटने पीएमआरडीला अप्रिशिएट केलं किंवा 2 वेळेला मी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आलो. आणि ओव्हरऑल वर्किंग मध्ये आता तुम्ही सगळे येताय बघताय, याच्यातला जुनं काय मला तेवढं सांगा. टेबल आम्ही नवीन केलं. नवीन केलं म्हणजे प्रत्येक बाब जी आहे, टेबल असेल, हा स्पीकर असेल, माईक असेल, स्क्रीन असेल, स्क्रीन सुद्धा पाहण्यात आहे. या साईजचं स्क्रीन नॉर्मली दिसत नाही कुठे. तोही प्रयत्न म्हणजे बेस्ट पॉसिबल जे आहे. आता याच्यामध्ये स्क्रीन काही माझी हाऊस नाहीये. याच्यातनं तुम्ही लोक आला किंवा अजून कोणी आहे जेव्हा कधी प्रेझेंटेशन द्यायची वेळ आली तर योग्य प्रकारे सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचल्या निर्णय जे आहे डिसिजन मेकिंग मध्ये त्याचा योग्य वापर होतो. आता हे IT सोल्युशनचं जे मी मगाशी बोललो ना, जे मार्केटमध्ये किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जे लेटेस्ट आहे, म्हणजे AI चा वापर किंवा ब्लॉकचेनचा वापर किंवा चॅटबोटचा वापर, ChatGPTचा वापर, या सगळ्या गोष्टी पीएमआरडीने सुरू केल्या. आमच्याकडे जे निविदा येत आहे त्याची स्क्रुटनी आम्ही AI ची टूल्स वापरून करतो. किंवा रस्ते आहे आम्हाला जे काही प्लॉट्स विकायचे त्याला सुद्धा आपण त्याचा वापर करतो. असे बऱ्याच ठिकाणी पॉझिटिव्ह चेंजेस पीएमआरडी मध्ये होताना दिसतील. की कोणी कितीही प्रयत्न केले आणि किती ठरवलं तरी काळ हा एक फार मोठा विषय आहे. काही गोष्टींचं अचिव्हमेंट करायला डेफिनेटली वेळ लागतो. मला खात्री आहे की याच्या पुढच्या काळामध्ये म्हणजे सुदैवाने HOD जे पीएमआरडी लाभले हेड्स ऑफ द डिपार्टमेंट ते सगळे अनुभवी अधिकारी आहेत, अतिशय चांगले ऑफिसर्स आहेत, चांगली टीम आहे. आणि केवळ त्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आणि अर्थात तुम्हा लोकांच्या पॉझिटिव्ह आमचं जे काही प्रेझेंटेशन आहे लोकांच्या पर्यंत त्याच्यामुळे राज्यकर्त्यांची पण फार मोठी हे राहिली, ताकद झाली, सपोर्ट राहिला. टप्प्यापर्यंत आम्ही पोहोचू शकतो. आज तुम्हाला सगळ्यांना बोलून धन्यवाद व्यक्त करायचे होते याच्यामध्ये काहीच नाही. पीएमआरडी कसं करणार आहे, काय काम करणार आहे ते तुम्ही थोडं पांढरच आहात. चहापान करणं याच्या पलीकडे पण केलेलं असं कुठलं काम तुम्हाला पावलं तुम्ही केलेलं की त्याच्याबद्दल तुम्ही प्रचंड समाधानी आनंदी आहात, कुठलं काम करायचं राहून गेल्याची खंत आहे किंवा कुठलं काम अर्धवट राहून गेलं मनात होतं पण ते एक काम सांगा. सध्या थोडस मला आवाज आला या नाही मला समाधान राहिलं. पवनजीत माने नावाचं एक निवडीमध्ये एक चांगला हे आहे कार्यकर्ता आहे किंवा एम्प्लॉई आहे. त्याने एक दिवशी मला संध्याकाळी फोन केला. एका मुलाचं ऍक्सिडेंट झालं होतं. भुके विकणारा 13 वर्षाचा मुलगा. त्याने म्हटलं की त्याला आता कोणच नाहीये, बीपीचा आहे, त्याला मदत केली जाईल. क्षणभर विचार केला, रविवार होता, काय करायचं, ठीक आहे जे आपले रिसोर्स ते वापरू. मी त्याला पहिले विचारलं पवनजीतला आणण्याची काय इश्यू. तो रस्त्यावरती काम करणारा मुलगा होता, फुगे विकणार. त्याने मला सांगितलं की ते जे एम्प्लॉईज असोसिएशन आहे त्या सगळ्यांनी मिळून काहीतरी पैसे जमा केले. मी म्हटलं पुढे आता अडचण काय.
ते म्हणाले की खर्च खूप जास्त आहे आणि कुठल्याही हॉस्पिटल ऍडमिट करून घेत नाहीये कारण अमाऊंट मोठी आहे. डॉक्टर संजीवनीची मी बोललो, खराब संजीवनीची, ते होते दुबईमध्ये, मला माहित होतं कुठे, मग ते बोललो. मग ते मला म्हणाले की मी पुढच्या 15-20 मिनिटांत तुम्हाला कॉल बॅक करतो. त्यांनी ते खाली सगळे अरेंजमेंट्स केले आणि तिथून पुढे 3 तासामध्ये त्या मुलाच्या सगळ्या सर्जरीज मेजर, म्हणजे त्याची लेफ्ट साईड जी आहे ती पूर्ण, म्हणजे मसल्स नावाचा काही प्रकारच नाही, पूर्ण सोडलेला होता. ट्रक त्याच्या अंगावर गेला. तर याच्यामध्ये पर्सनली मला असं वाटतं की मी इथे यावं या पोस्टवरती, पवनजीतने मला फोन करावा आणि मी कोऑर्डिनेट करावं. PMRDA बाहेर हा ते बाहेरचं झालं, ते सामाजिक काम झालं. मला समज चांगलंच काम आहे ते, स्तुत्य आहे. इंदोरच्या लोकांची माझा संबंध आला त्यांच्याकडच्या कामानिमित्त, त्याच्यातनं मला त्यांनी संपर्क साधला आणि मी पुढे गेलो. तर PMRDAच्या वर्किंग मध्ये मला तर खूप गोष्टी येतात आल्या. मला असं वाटतं की एवढी स्ट्रॉंग ऑर्गनायझेशन जी आहे क्वचितच असेल. आणि आता पुढच्या फायनान्शियली म्हणा, एवढी व्हेरी स्ट्रॉंग, व्हेरी स्ट्रॉंग. इथे फक्त स्वप्नांना आकार देत जर गेलं पुढे तर काहीही निर्माण होऊ शकतो. मला सांगा, अशी कुठली ऑर्गनायझेशन आहे की जिच्याकडे आजच्या तारखेला 4,500-5,000 एकर जमीन आहे? जे राज्य सरकारने आम्हाला 2,000 हेक्टर जमीन दिली आहे ती वेगळीच आहे, परंतु PMRDAच्या मालकीचे अम्युनिटी प्लॉट्स किंवा बाकीचे लँड्स आहेत ते प्रचंड आहेत. त्यामुळं इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग ऑर्गनायझेशन आणि खूप चांगलं काम PMRDA होऊ शकतं. सर, तुम्ही आता म्हटलात की स्वप्न जे आपण पाहणार ते साकार करण्याचे आपण काम करू शकतो. तुम्ही आलात त्यावेळी तुम्ही काय स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण झालंय आता असं तुम्हाला वाटतंय? काहीच बोलू नये. कारण असं आहे की हे जे काही रस्ते विकास घ्या, टनेलचे विकास घ्या, रिंग रोड घ्या किंवा कुठलाही यातला प्रोजेक्ट घ्या, आता आपण जे बोलतोय हे 1-2 वर्षाची नाही. ही सगळी कामं जी आहेत ना या कागदावर आलीवरच क्रिएट करायचं. म्हणजे हे जे काही काम आपण बघतोय या कागदावर आलीवरच माझं क्रेडिट आहे. प्रत्यक्ष ज्या दिवशी ही कामं रस्त्यावरती दिसतील किंवा जंगल दिसतील तेव्हा लक्षात येईल की PMRDA डेट संपतात. 700 किलोमीटरचं जाळं रस्त्यांचं आउट ऑफ सिटी. आता आपल्यापैकी ज्यांना संधी असेल त्यांनी जे रस्त्यांची कामं सुरू आहेत कॉन्क्रीटची अवश्य जाऊन काम. मी कामं सुरू केली नक्की काय चाललं पाहायला एक पद्धतीचं राऊंड घेतलं, खूप बरं वाटतं. पुढची 50 वर्ष हा रस्ता फुटणार नाही असं आपल्याला दिसतं, त्याच खूप बरं वाटतं. तर तुम्ही आल्यानंतर खर्च झाला होता, मोठा खर्च होता, थोडे निर्बंध आले, त्यातून आपण कसं मार्ग काढला आणि कसं सध्या स्थिती आहे? सुरू कशी मी आलं तर DP रद्द झालं, बरोबर आहे, पण त्याच्यानंतर आता जे स्ट्रक्चरल प्लॅनचं काम सुरू झालंय पुढच्या 6 महिन्यामध्ये बऱ्यापैकी आपण तो एक टप्पा पार केला असेल. म्हणजे खूप मोठं काम आहे आणि शासनाने त्या सगळ्या ऑर्डर्स दिलेल्या आहेत, काम सुरू पण झाले. नाही, नदी पुनरुज्जीवन जे आहे ते PMRDA करत नाही. PMRDA फक्त आणि फक्त नदी प्रदूषण नियंत्रण करतात. नदी हा नाही, STP पण आहे आणि STP ला जोडणाऱ्या सगळ्या वाहिन्या आणि याच्यातली काही गावं जी आहेत तिथलं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि मलमूत्र दोन्ही आणि लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट या दोन्ही सह STP आहेत. म्हणजे काँग्रेसच्या बाबतीत पण आहेत आणि इंदिरांच्या बाबतीत पण आहे. आता आळंदी आणि देऊ जे आहेत त्याचा टप्पा पहिला घेतला आहे. स्कीमचं म्हणाले होते की आळंदी आणि देऊला प्राधान्य द्या, त्याला प्राधान्य देऊन आपण त्याची एक्सप्लोर केली. सो आळंदी देऊ पण जरा वेगळं आहे, तिथे आपल्या त्यांच्या लाईन्स पण आहेत, महिला वाहतुकीच्या वगैरे वगैरे, लोण्याचं पण आहे, वडगावचं आहे, सगळ्याच त्या गडीमध्ये. निधीचा प्रश्न होता, PMRDA जेवढा 50% निधी खर्च करायचा. आता मी काय केलं, फर्स्ट पार्ट जो आहे तो आमची एमपी सुरू केला.
आणि केंद्राचे पैसे एनआरसीकडे केंद्राकडे नॉन मिळायचं पण प्रोजेक्टमध्ये 2 पार्ट्स आहेत. अत्यंत वाईट पार्ट जो आहे तो आता आपण टॅकल करायला गेलो. यात धार्मिक स्थळं आहे किंवा शहराचं किंवा लगतच्या गावांचं शहरीकरण झालेलं आहे, जास्त प्रदूषित होत आहे, तो एरिया आपण फोकस करू. जिथे सीओडी आणि बीओडी जे एसएफई आहे काय म्हणतात आर्बिटर्स आहे प्रदूषणाचे एकूण हायर साईड आहे त्याला आपण focus करू. तर तुम्ही जाता कार्यालय सुरू केली किंवा हे करायची ती सुरू राहणार आणि तुम्ही त्याचं पाणी पण घेऊ. त्याचा फायदा काय तोटा काय तर सांगते का? 9 कार्यालय सुरू केली आहेत. ही मागणी जी होती सन्माननीय आमदार पुणे जिल्ह्यातले त्यांची जुनी मागणी होती, विधानसभेत पण त्यांनी केलेली होती आणि त्यालाच प्रतिसाद द्यायचा म्हणून मुख्यमंत्री मोदयांनी मागच्या वर्षी मंजूर केली. कार्यालय सुरू पण झाली सगळ्या ठिकाणची. याच्यामध्ये नुकसान जर म्हणाल तर 0 आहे, सगळा फायदाच आहे. कसं पाहू त्याच्यावरती आहे. झालंय काय की सगळा स्टाफ जो होता ना पीएमआरटीचा तो इथेच बसून होता आणि लोकांना 4 ते 5 तास प्रवास करून यायला लागायचा. मी जेव्हा लोक म्हणतो किंवा नागरिक म्हणतो आपण म्हणजे आम्ही लोक विचार करताना आम्ही गाडीचा विचार करतो. म्हणजे दौंडवरनं लाकुडीत यायला गाडीतनं 2-2.5 तास लागतात. बसायचं आणि इकडे उतरायचं. 3 गाड्या 4 गाड्या जेव्हा बदलायची वेळ येते रेल्वे रिक्षा सिटी बस हे करून तिथे पोहोचण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा 5 ते 6 तास लागतात. ते 6 तासाचंही दुःख नाही काम झालं म्हणजे येण्यासाठी खूप मोठे श्रम आणि इथं आल्यानंतर ज्याला भेटायचं तो भेटेल का याची खात्री नव्हती. कोणाला भेटायचं असतं बहुतेक लोकांना. पीएमआरडी मध्ये जास्त लोकांचं काम किंवा बांधकाम बनवणे किंवा झोन दाखले किंवा त्याच्याशी रिलेटेड जे काही असेल ते किंवा अनधिकृत बांधकाम किंवा काही ठिकाणी जमिनी संबंधी काहीतरी इश्यू असायचे. तो जो वर्ग होता तो जो समूह होता ज्यांना भेटायला यायचंय 4 डिपार्टमेंटचे लोक लँड अनधिकृत बांधकाम परवानगी आणि अभियांत्रिकी हे 4 डिपार्टमेंटचे लोक जे आहेत ज्यांना भेटायला लोक इथं 5-6 तास प्रवास करून यायचे. या लोकांची संख्या किती होती? 100. आणि येणाऱ्या लोकांची संख्या किती होती दररोजची? कधी 1000 कधी 2000. आम्ही 100 लोक बाहेर येऊन बसतो. त्याचा परिणाम हा झाला जे 1000 लोक यायचे बंद झाले. ते येण्याचं हे नाही पण त्यांना जो त्रास होता इथे येण्याचा तो प्रचंड होता आणि इथे येऊन मला काम होण्याची खात्री नाही. तालुक्याला गेल्यामुळं पुण्यातला म्हणजे अकोडले यायचा महिन्यात 1 चक्कर व्हायचा. आता तोच माणूस तालुक्या ऑफिसमध्ये आठवड्यातले 5 दिवस म्हणजे त्याने जावं नाही जावं हा त्याचा प्रश्न आहे पण त्याला त्याच्या कामाचा पाठपुरावा करायला सोपं आहे. आपला अधिकारी मानसिकता झाली का तिथे जायची आले तर नका जायचं. पहिल्या शाळेत जाताना आपण दहावर रडतो. कधी आईचे खुशीत कधी वडिलांच्या खुशीत कधी पाठी फेकून देणार कधी पुस्तकं फेकून देणार सुरू आहे. पण ते आता काय झालंय की गेल्या 5-6 महिन्यामध्ये त्यांच्या लक्षात आलंय हा निर्णय कमिशनरचा नाहीये, हा निर्णय अथॉरिटीचा आहे सीएमच्या हातचा. त्याच्यामुळं त्याच्यातून सुटका कोणाची नाहीये. आता हळूहळू अंगवळणी पडल्या. थोडीशी ओढ जरा शहरातून ज्या लोकांना तिकडे पाठपुरावा करायला जायला लागतं यांची आहे. आता काय काही प्रश्नांची उत्तरे नसतात. सर सांगितलं 31 मार्च पर्यंत आपण शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो सुरू करतो. ते काम अजूनही पेंडिंग आहे. काही स्थानकांची कामं पेंडिंग आहेत. त्या दृष्टीने तुमचा काय प्रयत्न नाही सीएम साहेबांच्या सूचनांचा आम्ही आदर करतोय आणि त्यांनी ज्या सूचना दिल्या त्याप्रमाणे काम सुरू मार्च अखेर होईल कधीपर्यंत सुरू होण्याचा प्रयत्न आहे. एप्रिल सांगितलंय सर नाही. पण मार्च अखेरचाच प्रयत्न आहे. अच्छा. म्हणजे आम्ही आमच्याकडनं ते जे काही हे आहेत कन्सेशनर त्यांना तेही सांगितलं की मार्च एंडला कुठल्याही परिस्थितीमध्ये सुरू करायचं. 31 मार्च किती स्थानकं सुरू करणार तो वेगळा विषय नाही. त्यात कसं आहे की तो टेक्निकल विषय आहे त्याच्यामुळे त्यांची बोलायला लागेल. बरं ते आणि आम्ही पार्टनर आहोत तर शहराला विचारलं पाहिजे. सर विषय असा पण चाललाय की पीएमआरडी मेट्रोकडे हँडओव्हर करणार आहे. काय शिवाजीनगर आणि हे मेट्रोचं हे जिल्हा अधिकारी मेट्रो हिंजवडी लाईन हा ते कोणाला हँडल करणार? मेट्रो आयुक्तांकडे
म्हणजे आणि हा. असं नाही अजून तरी तर हिंजवडीचं अतिक्रमण आणि एकूणच वाहतूक कोंडी सोडवणं हा खूप मोठा प्रश्न होता. तुम्ही जी कारवाई सुरू केली होती त्यावर बऱ्याच प्रेशर होतं, बऱ्याच गोष्टी होत्या. काय परिस्थिती आहे आता आणि काय बदल डेफिनेटली त्याच्यानंतर फरक पडलाय. मी मगाशी तुम्हाला रस्त्यांच्या बाबतीत बोलताना म्हटलं की ते जे 6.5 किलोमीटरचे रस्ते जे आहेत ना शहरामधले त्याचा कॉन्ट्रॅक्टर आम्ही फिक्स केलाय. वर्क ऑर्डर फक्त दिली नाही का तर ती जागा ताब्यात नाही आली. शेतकऱ्यांच्यावर माझ्या 5-6 बैठका झाल्या. त्यांचं असं म्हणणं आहे की जमिनीची नुकसान भरपाईची जी संपादन कायद्याखाली मिळते ती आणि TDR न मिळणारी ती, तर याची तुलना करून आम्हाला सांग. तेही सांगण्याचा प्रयत्न केलाय. थोडस अजून त्याच्यामध्ये तोडगा निघालेला नाही. ज्या मोमेंटला ते म्हणतील की बाबा आमची संमती आहे, TDR घ्यायला आम्ही तयार आहोत, किंवा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवले, जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचं व्हॅल्युएशन फायनलाइज केलं, लोकांनी ऍक्सेप्ट केलं, ते विषय संपला. ठेकेदार आमचं तयार आहे. चाकणच्या बाबतीत चाकणचे सगळ्या वर्कआउट झाले. चाकणची कुठलीही वर्कआउट बाकी नाही. एक राहिली होती 50-55 कोटीची. त्या ठेकेदाराची पद्धत तक्रार होती, ते आम्ही व्हेरीफाय केलं आणि ती वर्कआउट होऊ शकतो. तिकडची कुठली वर्कआउट नाही. सर त्या चाकणला आपण थेट बायपास का नाही हे करत, आपण असं मिसिंग लिंक वगैरे केल्यात पण थेट केलं ना. पुणे नाशिक रोडला त्याचं नाही. संपादन सुरू आहे. चाकण बायपास जो आहे ना, खराबवाडी, सुपेकरवाडी, नालेकरवाडी आणि रासेपाडा असा तो बायपास आहे. RP रोड आहे, त्याचं ऍक्विशन सुरू आहे. तर ही बऱ्यापैकी शेवटच्या टप्प्यामध्ये ते एकदा फायनलाइज झालं तिथलं टेंडर काढून काम सुरू करणे. पण ते आत्ताचे 200 कोटी 250 कोटीची कामं चालू आहेत चाकणमध्ये, त्याच्या बाहेरच आहे, नव्यानं करायला. पण संपन्नाशिवाय ते करता येणार नाही. तो पण एक बऱ्यापैकी विषय पुढे गेला चाकणचा. नाशिक पट्टा नागपूर नगरचं एलिव्हेटेडचं काय स्टेटस म्हणजे पुन्हा निविदा पूर्ण हे का मुदत एलिव्हेटेडचं जे काही वरचं काम आहे ऍक्च्युअल त्या रस्त्याचं ते नॅशनल हायवेकडे आहे, परंतु संपादनाचं काम PCMC आणि PMRD कडे होतं. PCMC आपल्या पद्धतीने करताय, PMRD तेही काम आमचं शेवटच्या टप्प्यामध्ये. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचे व्हॅल्युएशन करण्यासाठी ज्या बैठका घ्यायला लागतात त्या झाल्या त्यांच्या, आणि पुढच्या काही दिवसांमध्ये त्यामुळे कम्युनिकेट करतील की त्याची व्हॅल्यू किती आहे, किती पैसे आम्हाला शेतकऱ्यांना द्यायचे. सर अजितदादांची एक इच्छा होती की बारामती तालुका PMRD मध्ये समावेश करावा. त्याचा प्रस्ताव शासनाला पाठवण्याचा काय मी प्रशासकीय अधिकारी आहे. सर धार्मिक आणि पर्यटन स्थळांना लोकांचा प्रतिसाद चांगला मिळावा म्हणून तुम्ही जे पायाभूत सुविधांचं हे केलं तर ते कुठपर्यंत आलं? आणि त्याला काय टेंडर्स आम्ही फ्लोट केले. कुठल्या ठिकाणी हे सगळेच म्हणजे एकविरा देवी असेल, तुमचा रांजणगाव असेल, किंवा हे थेऊर आहे, डाळिंबचं ते विठ्ठल मंदिर आहे, असे एक 8-9 सेंटर्स आहेत. त्याच्याशिवाय अजून बघा माझ्या लिस्ट ठेवतो देतो. त्याचा काय केलं आपण? तर तिथे हे जे काही धार्मिक स्थळ आहे तर तिथे लोकांना निवाऱ्याची सोय असावी, गाड्या पार्किंगची सोय असावी. आणि आता हे अष्टविनायकामध्ये काही ठिकाण असल्यामुळं बहुतेक याच्यात लोक मुक्काम करतात, त्यांना आंघोळीची आणि पिण्याच्या पाण्याची सोय असेल असं तो एक प्लॅन आहे. प्लस सोलर इलेक्ट्रिशियन त्याच्यामध्ये आपण ठेवले त्या परिसराचं. आणि सिमिलरली जिथे पर्यटन स्थळ आपण घेतले, पळसपे धबधबा आहे, खडकवासलीची चौपाटी आहे, लोहगड आहे, तिकोना किल्ला आहे, राजमाची आहे, त्या ठिकाणी जेव्हा लोक जातात त्यावेळेस त्यांना निवाऱ्याची सोय. आपण बघतो पावसाळ्यामध्ये गर्दी असते आणि सगळी ओली होतात, तर त्याला चेंजिंग रूम्स असतात किंवा वॉशरूम्स असतात. ते सगळं आपण त्या निवारा शेड आणि याची सुविधा त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेली आहे. त्याच्याशिवाय पार्किंगची सोय नसते. कुठेतरी मुलं लावतात, आपण ऍक्सिडेंट झालेले पाहिजे, काही गाड्या घसरलेल्या पाहिजे नदीमध्ये. सो त्याचं फेन्सिंग या प्रोजेक्ट्समध्ये घेतलं आहे. ते जवळपास 9 प्रकल्प आहेत आणि हे 8 आहेत. सो 17-18 पण हे पहिल्या टप्प्यामध्ये घेतले. याच्या एक्सपिरियन्सवरती पुढे ठरवतोय. आता इथे झालंय काय की प्रत्येकाचं जे डिझायनिंग करायचं एक पाईपलाईन चालणार नाही. ती कोणाला जे करायचंय ते लोहगडला चालणार नाही, किंवा थेऊरला जे करायचंय ते डाळिंबला चालणार नाही. सो प्रत्येक जागेच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत. तर आम्ही आर्किटेक्ट आणि PMC दोघांनी एकत्र येऊन डिझाईन करावं असं जर आपण आम्ही ठरवलं होतं, परंतु त्यांना रिस्पॉन्स असं मिळालं नाही.
पण आता 67 लोकांनी त्याला हे केलंय, म्हणजे लीड केलेलं आहे. त्यांनाच ते फायनल होतील. सध्या पर्यटन स्थळांवर पावसाळ्यामध्ये बरेच लोक नद्यांमध्ये, आता कुंडमळ्याला ती घटना घडली मागच्या वेळेस, परत ते लोणावळ्यामध्ये काही फॅमिली ती वाहून गेली होती. तशा ठिकाणी आपण काय बघायला विचारलं. सगळ्यात मोठं तुम्हाला विचारलं की समाधान वाटेल असं कुठलं काम बीएमआरडी मध्ये झालंय. पीडीआरएफ नावाची एक आपण इथे संकल्पना पुढे आणली, म्हणजे डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, म्हणजे आपत्ती प्रतिसाद दल. बीएमआरडीचं राज्यातलं एकमेव अथॉरिटी आहे की ज्याची अशा प्रकारची दल तयार केली. याच्यामध्ये सुसज्ज गाड्या, त्याच्यानंतर बाकी सगळी यंत्रसामुग्री आणि 90 लोकांचं प्रशिक्षित दल. म्हणजे ही कल्पना जी सुचली, तुम्ही विचारलं पोहायचं बुशी डॅमची जी घटना घडली होती, बरोबर मी हजर झालो आणि जून ते जुलैमध्ये ती घटना हो होती. बरोबर. तर त्यावेळी डीसीएम साहेब म्हणाले की काहीच नाहीये आपल्याकडं, म्हणजे यंत्रणा जी आहे त्यांनी पटपट ऍक्शन घ्यायला पाहिजे वगैरे वगैरे. काय नव्हतं. तर लोक जेव्हा वाहून जातात पाण्यामध्ये त्याचा अटकाव करायचं कसा? दोर आहे, लोक आहेत, सगळं आहे, पण हे करायचं कसं हे फारसं कुणी प्रशिक्षित नव्हतं. बरोबर. म्हणून मग ती कल्पना पुढे आली आणि आजच्या तारखेला आमच्याकडे 90 लोकांचं एक दल एनडीआरएफ नॅशनल लेवलला आहे, एसडीआरएफ स्टेट लेवलला आहे, डिस्ट्रिक्ट लेवलला बीएमआरडीचं एक स्वतंत्र दल आहे. पोटफोडे जे आपले चीफ फायर ऑफिसर आहेत त्याचे प्रमुख आहे, जे डिझास्टर मधलं फायर एक पार्ट आहे. पण आपल्याकडे लँडस्लाइड्स होतात या घाटमाथ्यावरती, लोक पाण्यामध्ये वाहून जातात आणि सगळ्यात वर्स्ट पार्ट जो आहे ना, आता एक्सप्रेसवेला बराचसा एक्सप्रेसवे आपल्या हातीत आहे 50%. तर ऍक्सिडेंट होतो किंवा परवा गॅस गळती झाली, प्रश्न कुणी करायचं? म्हणजे एमएसआरडीसी स्वतःची यंत्रणा आहे, परंतु कधी कधी ती तोकडी पडते. म्हणजे आपल्याला सगळ्यांनीच त्याच्यामध्ये हातभार लावला पाहिजे. म्हणजे आपले एक दल आपण तयार केले आणि केमिकल हे जेव्हा होतं डिझास्टर, म्हणजे एखाद्या केमिकल फॅक्टरीमध्ये वायू गळती होते किंवा आग लागते, तर त्याची प्रशिक्षित लोक शोधून सापडत नाही. आपण आपल्याकडे आता हे जे 9 लोक आणले आहेत त्यातल्या लोकांना केमिकलचं पण ट्रेनिंग दिलेलं आहे. सो पोहायचं किंवा एक तर नगरला पाणी भरलं होतं, नाही न्यूक्लिअर्स आम्ही केलेलं नाही, पण आपण सुरुवातीला केमिकल हे जे आहे टॉक्सिटी किंवा गळती त्याचं पण प्रशिक्षण आहे लोकांना. हे कदाचित असं एक युनिक हे आहे, फ्युचर आहे बीएमआरडीचं आणि सगळ्यात समाधान देणारी बाबती आहे. बघा, एक जरी प्राण वाचला ना, त्यांनी कुटुंबाची घटना घडली, तुम्ही जर का ते रेकॉर्डिंग पाहिले टेलिव्हिजनची, तर ते पीडीआरएफची नोटीस, एकता नगरला पाणी भरलं, पीडीआरएफची नोटीस होते. अजून ज्या काही घटना घडल्या अलीकडच्या काळामध्ये, तर आपल्या लोकांनी रश केलंय. त्याचा एक टोल फ्री नंबर आपण तयार केला आहे, त्याचा एक व्हॉट्सअप नंबर आहे, ते आपण पब्लिश केलंय. पण तेवढे इफेक्टिव्हली लोकांच्या पर्यंत एकदा पब्लिश केलं म्हणजे लोकांच्या स्मरणात राहत असं नाही, रिपीटेडली ते केलं पाहिजे. मी मागच्याच वीकमध्ये यांना सांगायला म्हटलं की सोशल मीडियावरती पीडीआरएफ रिपीटेडली चालतंय, डिझास्टर काय सांगून नाही होणार आहे. महिन्यातनं एकदा ते आपण जे पीडीआरएफ तयार केले लोकांच्या पर्यंत गेले पाहिजे, नंबर तर गेला पाहिजे आणि 24 आवर्स आपण ते मॉनिटर करतो. त्यामुळे तसं खूप समाधान देणारं काम नाही. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये कुटुंबाची घटना ह्या ज्या काही घडल्या त्याच्यामध्ये अजून एक घटना घडली, तुम्हाला आठवत असेल, पुणे महानगरपालिकेची महानगरपालिका हद्दीमध्ये खडकवासल्याच्या अलीकडे रस्त्याचं काम सुरू असताना ते मजूर अडकले, निघाले. काम करणारे लोक कोण होते? बीएमआरडीची मुलं होते, पीडीआरएफची. याच्यामध्ये लवासामध्ये लँडस्लाइड झाली, पीडीआरएफची मुलांनी. ही सगळी तरुण कॉन्ट्रॅक्टवरची मुलं आहेत आणि अगदी यंग, म्हणजे 21 ते 25 वयोगटातली मुलं आहेत. ते आता त्यांना काही काम नाही, पण जेव्हा कधी घटना घडते त्यांना 72 तास नाही, त्याच्यापेक्षा किती जो वेळ लागेल तेवढं काम करायला. तर ती फार मोठी कॉन्ट्रीब्युशन पीएमआरडीची म्हणजे या 1.5 किंवा 2 वर्षातली. पाण्याचे फार स्रोत नसताना नव्या या टाउनशिप आहेत क्षेत्रात मागे तो विषय चर्चेला आला होता, तेव्हा काय आता पाण्याच्या बाबतीत काय केलं आपण? आणि मध्यंतरी पाण्याचं शॉर्टेज आहे त्या तुम्हाला, पण पाण्याचं जे काही अवेलेबल पाणी त्याचा प्रभावी वापर हे एकच सूत्र आपल्या हातामध्ये सध्या.
हे पाणी चोरी होऊ न देणं आणि जे अवेलेबल आहे ते चांगलं वापरणं. पीएमआरडीए मध्ये जेवढ्या टाउनशिप आल्या आतापर्यंत 17-18 मंजुऱ्या पण ऍक्टिव्ह 15 आहेत. त्या 15 टाउनशिप मध्ये पाणी आणण्याची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकलेली होती. आणि फॉर्च्युनेटली सगळ्यांनी ज्यांच्या टाउनशिप सुरू आहे यांनी इरिगेशन डिपार्टमेंटकडनं पाणी उचलण्याची परवानगी घेतली आणि ते सगळ्या ठिकाणी पाणी प्रोव्हाइड करतात. आता हे पाणी नदीमधून ते प्रोव्हाइड करतात, वॉटर ट्रीटमेंट करून किंवा फिल्ट्रेशन करून ते त्या टाउनशिप मध्ये प्रोव्हाइड करतात. बाय अँड लार्ज तुम्ही अख्ख्या पीएमआरचा विचार केला तर शॉर्टेज आहे. तर मध्यंतरी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपण सुरुवातीला पॉलिसी तयार केली होती की जिथे ग्राउंड वॉटर टेबल चांगला आहे तर तिथे GSDA चं सर्टिफिकेशन घेऊन ते पाणी वापरायचं, नाही तर नदीवरनं पाणी उचलायचं. सध्या तरी चाललंय. सध्या संदर्भात आरोपही झाले. आपलं भूखंडाचं वाटपाचा विषय होता. काही दिवसांपूर्वी काही लोक उपोषणालाही बसले. त्याच्यामध्ये अनियमित झाल्यात का? नाही, मला सांगतो मी काय आहे की कायदा काय सांगतोय की जो माणूस पात्र आहे, ज्याची जमीन गेली पिंपरी चिंचवडमध्ये, त्याला जागा दिली पाहिजे परताव्याची. पीएमआरडीने काय केले, परताव्याची जागा दिली. आता परताव्याची जागा देताना मी जर शेतकरी आहे आणि माझी जागा दिली आहे तर मला माझ्या गावामध्येच दिली पाहिजे परत, हा हट्ट करणं थोडंसं चुकीचं बिहार तसा आहे. नाही तसं नाही. शक्य असेल तर बिहारमध्ये शक्य असल्यास, जर शक्य असेल तर, पण त्या शेतकऱ्याला पाहिजे असेल तर, त्याला पाहिजे असेल तर प्राधान्यानं त्याच्या स्वतःच्या गावात द्या. आता देऊ कधी शकतो आपण, अवेलेबल असेल. आता मी शेतकरी असा आहे की माझ्या गावात जमीनच नाहीये, मला कुठेही द्या म्हटलंय. होतंय काय, त्यांचं तो जो विषय आहे ना तो भावनिक आहे. काय झालंय की त्यांच्या त्या पिढींचा त्यांच्या जमिनी होत्या, त्याच्याशी अपेक्षा आहे की त्यांना जो पत्र राहायचा त्याच ठिकाणी मिळावा. ते त्यांच्या जागी बरोबर आहे. म्हणजे शेतकऱ्याची भावना, शेतीशी असलेली नाळ आणि मग आमची जमीन आम्हाला मिळावी त्यात दुमत नाही. झाले काय, हे 8.5% किंवा 6.25% जी वाटप होते तो पूर्ण शिल्लक आहे, फार कमी शिल्लक आहे. मग आता कधीतरी इकडचा शेतकरी तिकडे जातो, हे सगळे शेतकरीच आहेत. ज्याला जमीन मिळते तो सगळा शेतकरीच आहे, त्याची जमीन गेलेलीच आहे. त्यामुळे कोण कुठे गेला त्याच्याने फार फरक पडत नाही. त्यांचा जो मुद्दा होता ना की आमच्याच गावात मिळावं, मी त्यांना म्हटलं तुमचं प्रकरण आता तयार झालं तर तुमच्याच गावात जमीन द्यायची जबाबदारी आमची असेल, अवेलेबल देऊ तुम्हाला मी. तिथे जागा आहे, म्हणजे जवळपास 3-4 एकर जागा शिल्लक आहे. छोटी छोटी कुठेतरी अतिक्रमण आहेत, ते काढून सगळी जागा त्यांनी देत आहे. प्रॉब्लेम तो नाही. ही जागा घेतल्यानंतर पुढे त्याचा व्यवहारही होतो. नोटीस मध्ये तसा उल्लेख केलाय. नाही ऐका काय होतंय, तुम्ही शेतकरी आहे, शेतकऱ्याला जागा द्यायची आहे, शेतकऱ्याला जागा दिली आहे. आता त्या शेतकऱ्याने पुढे काय करायचंय त्या जागेचं, आपण कुठवर निर्बंध आणि कोणावर घालणं हा प्रश्न आहे. नाही ठीक आहे, पण जिथे कुठे चुकलं असेल त्याच्यावर ऍक्शन होईल. जिथे काय म्हणतो त्याला बायपासिंग किंवा असं असेल ते चुकीचं असेल तर कॅन्सल होईल. एकूणच हा खूप महत्वाचा या शहरासाठी 12.5% जो विषय राहिलेला आहे तो आता 3 दशकांपासून सुटत नाही. तुम्हाला असं वाटतं की याच्यावर लवकरात लवकर हे सगळे प्रकरण आले? मी मला सांगू, 12.5% विषय म्हणजे 84 नंतरच्या शेतकऱ्यांना आणि 6.25% हे 84 अगोदरच्या शेतकऱ्यांना आलं. शासनानं अगोदर शेतकऱ्यांना पण रिलीफ दिलं. झाले काय की 108 शेतकरी, 108 पैकी आत्ताशी आपण म्हणजे त्यांचं 50-60 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड, त्यावेळेचं संपन्न त्यांचे कोण आजोबा पंजोबा जे होते ते, त्यांचे वारसा प्रमाणपत्र, आजचे कोण वारस आहेत ते, त्या सगळ्यांचे पेपर जुळवणं आणि त्याला प्रत्यक्ष वाटप करणं खूप जिकिरीचं काम आहे. आपण याच्यामध्ये एक ऑफिस नाही, जिल्हाधिकारी कार्यालय आहे, मोजणीचं ऑफिस आहे, पीएमआरडी आहे, त्याच्यानंतर तहसील ऑफिस आहे, भूसंपादनचं ऑफिस आहे, असे अनेक ऑफिसेस असल्यामुळं त्याला वेळ लागतो. पण हे बऱ्यापैकी ही योजना आल्यानंतर सरकारने ही योजना आणून 1.5 वर्ष झालंय, एक 23-24 प्रकरण मार्गी लागले. असं नाही की काही झालेलं. सो 23 शेतकऱ्यांना बेनिफिट मिळालेलं आहे. बाकीच्यांचं जसं जसं
बरंच प्रमाणात होत आहे. एक काय याच्यामध्ये की चुकीच्या माणसाला बेनिफिट मिळू नये किंवा खोटं कोणी काहीतरी उलटसुलट करू नये. आपण काय केलंय, डिस्पोजलच्या नियमामध्ये वारसा प्रमाणपत्र न्यायालयाचं हीच नियम होता. आता ते न्यायालयात ते आलं की मग वेळ लागत नाही, पण ते येईपर्यंत तिकडनं हे सगळे वारस आणणार रेकॉर्डवरती त्यांचे पुरावे सबमिट करणं थोडस वेळ लागतो. श्री गिरीश प्रभूंची संस्था आहे, त्यांना 15 हेक्टर जागा देण्यासंदर्भात काही प्रस्ताव आहे? त्यांनी मागणी केली आहे भीमाडीकडे. ते आपलं मला वाटतं आदिवासी मुलांसाठी त्यांची मागणी आपल्याकडे आलेली होती. आम्ही त्यांची 25 एकराची मागणी, 25 एकर एक ठिकाणी आपल्याला कुठंच नाही. मग जे काही अवेलेबल आहे ते आम्ही त्यांना सुचवले होते, परंतु मग त्यांना अजून काही वेगळ्या जागा बघायच्या होत्या. चिखलीची आम्ही सुचवली होती, अजून 2 ठिकाणची सुचवली होती. मला वाटतं त्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडनं प्रस्ताव आता सुरू आहे. कोणत्या बेसवर आपण करणार? भीमाडीकडनं आता जसं अथॉरिटीला अधिकार आहे, म्हणजे धर्मदाय संस्था किंवा शासनाच्या अन्य विभागाला देण्याचे जे अधिकार आहे त्याच्या आधारे अथॉरिटी निर्णय घेऊ शकतो. त्यांनी आमच्याकडे मागणी केली, पण ती त्यांच्या जागा सुटेबल नाही. एवढ्या भागाच्या जागा एवढ्या बाजारामध्ये खूप जास्त आहे, एखाद्या संस्थेला आम्ही देखील जागेसंदर्भात आपण सर्वेक्षण केलं होतं, आपल्या जागा किती आहेत? त्याचं कामही खूप चांगलं आहे. ते चांगलं आहे. आमच्या पत्रकारांचं ते चांगलं आहे, आम्हाला आमच्या पत्रकारांसाठी काहीतरी समजा आपल्या हाऊसिंग स्कीम आहेत किंवा साहेब चालले ना, आता तुम्ही सांगता. तरी पूनम मेहता आपल्याकडे जॉईन करू शकतात. विचार आजच सकाळी एका मिनिट्स होती मी सांगितली, मी त्यांना असं म्हटलंय की म्हाडाची जी लॉटरीची निवडली आहे ती पीएमआरने अडॉप्ट करावी आणि म्हाडाच्या लॉटरीमध्ये तुमच्यासाठी आरक्षण आहे. हो, पत्रकार लोकप्रतिनिधी असतात तर ती नियमावली पीएमआरने अडॉप्ट करावी. म्हाडा याच्यामध्ये हाऊसिंग मध्ये खूप अग्रेसर आहे, खूप पुढे आहे. त्यांच्या पॉलिसीज इव्हॉल्व्ह होते. आमच्या पॉलिसी आमचा तो एक भाग आहे कामाचा. पीसीएनकडे असताना तो महत्वाचा भाग होता, एक प्राधिकरण असताना. आता अनेक कामांमध्ये एक काम होतं, त्यामुळं म्हाडाची पॉलिसी अडॉप्ट करावी आणि अथॉरिटी समोर नेऊन त्याला मान्यता घ्यावी असं मी आजच सकाळी त्याच्यावर सांगितलं. सर ते म्हाडाची पॉलिसी अडॉप्ट करताना त्यांची जी किंमत कमी आहे ती रेंज, त्या रेंजला किमान आपली घरं बिल्डरच्या रेंजला आहे. सर मला गेल्या वर्षी घर लागलं होतं 28 लाखाचं. 30 आणि 40 लाखाचं घर गेलं माझं घर. सामान्य नागरिक नाही ना घेऊ शकणार सर. म्हणजे आम्ही पत्रकार सामान्यच आहोत. आणि हो त्याचं पण कमी आहे. सेक्टर 12 हे गळती घरं आमच्या तक्रारी आहेत. 11 बैठक आहेत. एक आता तुम्ही सेक्टर 12 मध्ये जे लोक आहेत वालेकरवाडीचे लोक जे आहेत त्यांचे प्रश्न संपलेले नाही. म्हणजे काही प्रश्न जे आहेत ना ते काय म्हणतात त्याला प्रशासकीय सुलभतेबद्दलचे होते. आता क्लब हाऊस आहे त्या वसाहतीमध्ये, ते बांधले त्यांच्यासाठी आणि हँडओव्हर पीसीएमचे केले, त्यांचा आक्षेप होता. असे जे काही निर्णय आहेत त्यांनी सगळे फिरवले. ज्याच्यासाठी जे आहे त्याला गेलं पाहिजे. आपले लिकेजेस किंवा छोटे मोठे 38 करेक्शन्स त्यांनी 41 ची यादी दिली होती, 38 करेक्शन्स आम्ही केले. तर आता असं आहे, घर म्हटलं आणि किचन म्हटलं की कधीच काही ते पुरेसं नसतं, कायम शॉर्ट असतं. साखर तरी सांगते, चहा पाणी सांगते, त्या स्थितीत कारवाई केली आपण, अधिकाऱ्यांना आपण काय त्या संदर्भात काय अधिकारी होते झाले का तुम्हाला सांगतो. हे टेंडर जे काढलं होतं ज्याच्याबद्दल आपण बोलताय ना, हे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचं टेंडर होतं. एलोरा कन्स्ट्रक्शन जे आहे ना ते तेव्हाची कंपनी होती आणि सल्लागार तो आता पण आहे. पेनल्टी किती लावली बघा त्याची मी तुम्हाला फाईलवरचे आकडे देतो. म्हणजे ती पेनल्टी केली म्हणून 41 मधल्या 38 बाबी पूर्ण झाल्या, पण त्या 38 पूर्ण होईपर्यंत नवीन 10 सुरू झाले. नवीन करायचं नाही आलं. कुठतरी टाईल्स तुटली, कोणतरी सांगतो की ती खिडकी गळून पडली खाली. आता नवीन कालच ते लोक येऊन गेले की म्हणाले की पार्किंग शॉर्ट पडतंय.
मारुती कार बसते त्याच्यामध्ये मर्सिडीज बसत नाही. मी म्हटलं डिझाईन मारुतीसाठी आहे, मर्सिडीज कशी बसेल, किंवा दोघांमध्ये तिघांमध्ये एक पार्किंग आहे, त्यावेळेस तसं बांधलंय, आज करू शकत नाही. दुसरं सर तसं असणार नाही. कुठलं? सेक्टर 12 दुसरा जो प्रकल्प आहे. नवीन जो प्रोजेक्ट चालू आहे दुसरा Please, डब्बा. तुम्ही मी मध्यंतरी हे जे काही आपल्याकडे एक्झिबिशन होतात कन्स्ट्रोक्टिव्ह मध्ये जे लोक येतात, तर एक बस सेवा सुरू केली त्यांनी PMRDची. त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की तिथं एक्झिबिशनला जे लोक येतात तिथं तुमचा एक काउंटर ठेवा PMRDचा, आणि जी हाऊसिंग स्कीम चालली तर तिथल्या लोकांना जे इच्छुक आहेत त्यांना गाडीमधून घेऊन या, प्रोजेक्ट दाखवा आणि परत तिकडे घेऊन सोडा. तर खूप रिस्पॉन्स त्याला मिळाला. आणि आता हा जो फेज 2 मधला पिरियड आहे आपण सगळ्यांनी जाऊन पाहायला पाहिजे. म्हणजे ज्या चुका PMRDने केलेल्या होत्या त्या सगळ्या आपण दुरुस्त केल्या. नेहमी ते याच्याबद्दल सांगायचे बघा की एका महिलेच्या अंगावरती खिडकी तुटून खाली पडलेली होती लोखंडी खिडकी, आपण तो सगळ्या लोखंडी खिडक्या काढल्या, तो ठेवला नाही आयटम पिरियड मध्ये, आणि स्लायडिंग विंडो बसवल्या. काळानुसार बदललं पाहिजे, डिझाईन मध्ये होतं 2020 सालामध्ये, पण आपण स्लायडिंग विंडोज केल्या, युजर फ्रेंडली आहे, वाऱ्याने आपटत नाही किंवा बाकीच्या मेंटेनन्सला इझी आहे, अशी बरेचसे बदल केले. खाली तुम्ही एंटर केलं एंट्रन्स लॉबीमध्ये लोकांचं म्हणणं होतं की थोडंसं आम्हाला छान वाटावं म्हणून ग्रॅनाइट क्लॅडिंग केलं, किंवा त्यांची हे जे आहे 4 फ्लॅट एका फ्लोअरला आहे, किंवा जी लॉबी असते वॉकिंग लॉबी, तर पावसाचं पाणी आत घुसायचं आणि त्याच्या लिक्विड, हे बऱ्याचशा करेक्शन्स या नवीन याच्यामध्ये आता जे 7,500 घरं पुढच्या महिन्यामध्ये पब्लिकला मिळते किंवा लॉटरीमध्ये येते, बदल झाले तुम्हाला. आणि तुम्हाला सांगतो मला स्वतःला ती साईट व्हिजिट करताना मोह झाला की एखादं घर आपलं असं. सर तुम्ही जे म्हणलात ना की आपण बस वगैरे ठेवली, ते प्रत्यक्षात ज्यावेळी मी गेलो तर आपण काहीतरी मला वाटतं गुरुवार वगैरे असं काहीतरी ठेवला होता, 2 दिवस ठेवले. त्या दिवशी मी गेलो तिथं स्पॉटला, जे नवीन आपला फेज आहे तिथं फेज 2 ला, तर तिथं मला आज सोडलंच नाही. अक्षरशः तिथं मी त्यांना सांगितलं की अरे बाबा आपण ठेवलंय, बघायला सोडलं नव्हतं. मी इकडं आपल्या अधिकाऱ्यांना फोन केले, म्हणजे आपल्या सिंगला सरांना म्हटलं सर तुम्ही तर डिक्लेअर करताय, पत्रकार आहे असं सांगितलं तर सोडू नका असं. तसं नाही, त्यांचं काहीतरी गैरसमज झाला. नाही. मी इकडून फोन करायला लावले तेव्हा ते मग ते गाडी घेऊन आले आपली टुक 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 काहीतरी. आणि तुम्ही जे म्हणलात ना की या नवीन फेज मध्ये कॉमनच पार्किंग आहे, फ्लॅट वाईज पार्किंग नाही, फ्लॅट वाईज नाहीये, कॉमनच पार्किंग आहे, म्हणजे दोघात तिघात मिळून एकच पार्किंग. 3 वर्षापूर्वी टेंडर आहे, आता तिची पुढे त्याची काळजी घेऊ. सर पण घेऊन जातो म्हणजे ते घेऊन गेले ना. मेट्रो पाहिजे मला खरं तुम्हाला मेट्रोचं मेट्रो पाहिजे नाही कार शेड पाहायला नाही, मग ते थोडस नाही कार शेड म्हणजे साहेब मागत होते की आपण सगळे जाऊ, म्हणजे पण ते सुरुवातीला चर्चा झाली आमची सप्टेंबरमध्ये, ते म्हटले अर्धवट नाही, छान दिसेल तेव्हा बघायला, आणि ते आता बघायचं. मार्च एप्रिलमध्ये मेट्रो सुरू होते, कार शेड 95% कार शेड झालंय, शेवटचे 4-5% बाकी होतं, आणि तेव्हा जाऊन आपण ते पाहायचं होतं. दादाही नाही, मी आहे पण इथं नाही असं. सर ते तुम्ही इथे पण काम पाहिजे, रायगडला पाहिजे, आणखी काही ठिकाणी. आता तुम्हाला एकदम वेगळी जबाबदारी दिली अल्पसंख्याक विभागाचे सचिव, तुम्ही कसं पाहता ते? काय आव्हान वाटतं? खूप चांगली संधी आहे, संधी चांगली. स्टेट लेवलला काम करायला नाही, स्टेट लेवलला काम करायला मंत्रालयात मी खूप वर्ष काम केलंय, पण या पोझिशन मध्ये नव्हतं केलं, सेक्रेटरी म्हणून नव्हतं केलं. राज्य स्तरावर काम, स्टेट लेवलला आणि एक जिल्हा लेवलला पत्रकार म्हणून काम करणं किंवा राज्य स्तरावर पत्रकार म्हणून काम करणं आणि मंत्रालय कव्हर करणं आणि तुमचं तालुका आणि गाव कव्हर करणं, जेवढा फरक आहे सगळ्यांना बरीच माहिती आहे, माहिती आहे. आताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या विभागाची जबाबदारी चॅलेंजेस सरकार जरा वेगळे आणि तुमची आता तुम्हाला जबाबदारी ती पण थोडी वेगळी. काय बॅकग्राऊंड